तुका म्हणे मंगळाता, तुका म्हणे मंगळाता, कोण दाता याहुनी संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो कोटी शीतळ. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान ज्ञानोबराय यांच्या चरणी आपली सेवा समर्पित करण्यासाठी प्रस्तुत सेवेसाठी आनंदे वर्षतीये आधार शक्तीची अंकी, वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परदेसी निजे, प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मन पवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळलेनी लेवविसी, 17 स्तन्यदेसी अनाहताचा हल्लरू गासी, समाधी बोधे निजविसी बुजावुनी, म्हणून साधका तुम्हा बोली पिके सारस्वत तुझी पावली, या कारणे मी सावली नसंडी तुझी, म्हणवोनी अंबे श्रीमंते निज जन कल्पलते, आज्ञापि माते ग्रंथ निरोपणी, तू आपुले निस्न्य पल्लवे माते पांगुर विसील सदैवे, तरी आताची आघवे निर्मीन माये, नमो विशद बोध विदका, नमो विशद बोध विदका, विशद बोध विदका, नमो विशद बोध विदका, विद्यारविंद प्रबोधा, विद्या अरविंद प्रबोधा, विद्यारविंद प्रबोधा, विद्यारविंद प्रबोधा, पराप्रमेय प्रमदा, पराप्रमेय प्रमदा, विलासिया विलासिया ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय सद्गुरु विघ्नहर्ता, जय जय सद्गुरु बुद्धिदाता, जय जय सद्गुरु सत्य ज्ञानानंता, जय जय संत मुकुटमणी, मधुरया गिरा वल्गुवाक्यया, बुध मनोज्ञया, पुष्करे क्षण विधी करी रिमा, वीरमुह्यती अधर सीधुना, प्यायस्वन माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, 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 ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ओम नमो भगवते परमहंसा स्वादित चरण कमल चिन्मकरंदाय, भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय, वागीशायस्य वदनेर्लक्ष्मीर्यस्य वक्षसि, यस्यांस्ते हृदये संवित्तं नरसिंहं भजे, ऋणु झुणु ऋणु झुणु ऐसा वाजविसी वेणु, सुंदर तू श्यामतनु अलंकापुरी उभा अससी, जनक सुता जगजननी जानकी
अतिशय प्रिय करुणा निधान की ताके जुगपद कमल मनावू जास कृपा निर्मल मती पावू आई हनुमंत बिराजी कथा कहू मती अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारिये पवन कुमार भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम बपु एक इनके पद वंदन किए नासे विघ्न अनेक। धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ। अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान तुकोबराय यांच्या अभंगावर त्यांच्या कृपाप्रसादाने काही चिंतन करण्यापूर्वी मातृवर्ग पितृवर्ग बंधुवर्ग भगिनी वर्ग आबाल वृद्ध गुणीजन मंडळी महात्मागण मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक दंडवत। विठ्ठल अनंत कृपा सागर भगवान तुकोबराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये महात्म्यांची भेट झाली। ज्या महात्म्यांच्या भेटीतून आपल्याला भगवंताची प्राप्ती झाली, ओळख झाली। हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय। ज्या क्षणाला त्यांची भेट झाली तो क्षणही धन्य आहे। त्या क्षणाला मीही कृतार्थ झालो। आपल्याला कृतार्थ व्हायचं आहे। ज्ञानोबाराच्या भाषेत तरलो तरलो तरायचं आहे। मरायला सगळे चाले पण तरायला एखादाच। विठ्ठल विठ्ठल एखादा म्हणेल महाराज तरणारा मरत नाही का? अरे तरणारा मरताना दिसतो पण त्याला मरण यातना होत नाहीत। वेगळ्या भाषेत मरण त्याच्या दारात उभं राहतं आणि त्याचं स्वागत करतं, मरण त्याचा सोहळा करतं। वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर तुकोबाराच्या भाषेत आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य। मी कधी कधी गमतीने सांगत असतो आपल्या जन्माचा सोहळा झाला आणि जेव्हा आपल्या जन्माचा सोहळा झाला तेव्हा आपल्याला कळत नव्हतं घरच्यांनी तो केला। आपल्या जन्माचा सोहळा झाला तेव्हा आपल्याला कळत नव्हतं घरच्यांनी केला। मरणाचा सोहळा आपल्याला करायचा आहे। विठ्ठल विठ्ठल मरणालाही भीती वाटली पाहिजे। तो का म्हणे काळा हाणातोंड काळाच्या मुस्कडीत मारण्याची ताकद कमवली पाहिजे आणि ही ताकद कमवण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायात आहे। विठ्ठल मरण माझे मरून गेले मज केले अमर मरणा हाती सुटली काया या विचारे निश्चये निश्चयाने विचाराने असं जे करता येत असेल महाविचार हा निश्चय तुम्हाला कुठे मिळाला? भगवान तुकोबराय सांगतात आम्हाला संतांजवळ मिळाला। संतांच्या चरणाला लागलो। संतांच्या चरणाजवळ आणि देवाच्या चरणाजवळ हे विचार आहे आणि विशेषतः निर्भयता आहे। गीतेच्या भाषेत अभयम सत्वसंशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदमश्य यज्ञस्य स्वाध्यायस्तपार्जवम अहिंसा सत्यमक्रोधस्त्याग शांतिरपैशुनम नया भूतेश्वलोलुप्तम मार्दवम ह्रीरचापलम। जे दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितले त्यातला पहिला गुण आहे अभय। अभय म्हणजे निर्भय। निर्भय देवाचे चरण आणि साधूचे चरण आपल्याला निर्भय करतात, अभयदान देतात। अभयदान देतात म्हणजे सर्वच प्रकारचा अभय जर तिथं मिळत असेल तर आपण त्यांच्या चरणाला लागलं पाहिजे। हा एक विचार आहे। काय होतं मग ते निर्भय झालं हा एक विचार आहे आणि मागे काही पुढे काही जर आपल्या मनात धाकधूक असेल ज्याला तुकोबरांनी संशय म्हटलंय, संदेह म्हटलंय, त्या संदेहाची गाठ पण ते सोडून टाकतात, तो संदेह काढून टाकतात, मन निसंशय करतात। आणि खरं आहे संशय येणं साधकाचा स्वभाव आहे पण संशय निवृत्त करणं सिद्धाचा धर्म आहे। विठ्ठल विठ्ठल आता मी 8-10 दिवसापूर्वी म्हणजे 15 दिवसापूर्वी वृंदावनात होतो। योगायोगाने तटी आश्रममध्ये दर्शनाला गेलो। तटी आश्रममध्ये अशी व्यवस्था आहे की तिथे लाईट्स नाहीत, इलेक्ट्रिक कुठलीच वस्तू नाही, मोबाईल जरी नेलं तरी बंद ठेवावा लागतो आणि संध्याकाळी 5:30ला आरती असते। आरतीला आमच्या समोर एक जोडपं उभं होतं, 2 दिवे लावले होते आणि कन्हैया सुंदर असे बाकी बिहारी आतले। ती पत्नी त्या पतीला म्हणते का हो मला तर देव दिसत नाही, अंधार दिसतोय म्हणाले। अंधार दिसतो। त्या मालकाने पटकन एक गोड वाक्य सांगितलं, अगं शरीराच्या डोळ्याने नको पाहू, मनाच्या डोळ्याने पहा तुला देव दिसतील। हे जे मनाचे डोळे आहेत ना हे डोळे बंद आहेत आपले। विठ्ठल शरीराच्या डोळ्यामध्ये द्वेष मत्सर निंदा नाहीच जमलं तर वासना। विठ्ठल साधूच्या नजरेत हे काहीच नाही, देवाच्या नजरेत हे काहीच नाही, काहीच नाही।
समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ते तुमां भक्त्या मयि तेषु चाप्यहम. देवाची नजर सुंदर आहे. देव श्रद्धेचा भावनेचा विषय आहे. निर्मळ अंतःकरणाचा विषय आहे. आणि जे निर्मळ अंतःकरण आहे ते साधू जवळ आहे. साधू जवळ आहे हा एक विचार आहे. म्हणून ज्ञानोबांनी संतांचं वर्णन करत असताना असं स्पष्ट म्हटलंय, आत्मज्ञाने चोखडी संतजी माझी रुपडी तेथे दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. हे कामिनी जैसी सांगत असताना किती गोड सांगितलंय. एखादी स्त्री जसं पुरुषाच्या वचनाला अनुसरून संसार करते, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची गा. ना तरी श्री गुरु वचना दिठी दे तो जतना शिष्य आत्मभुवना माझी पैसे. स्त्री पतीच्या वचनाला अनुसरून जर संसार करत असेल तर तिचा संसार चांगला होतो, योग्य होतो, तिचा संसार सफल होतो. तसं जर शिष्य गुरुच्या वचनाला अनुसरून जगत असेल तर त्याला आत्मसाक्षात्कार होतो. विठ्ठल विठ्ठल. नाही कळलं तर उलट सांगतो, कळालं नसेल तर उलट सांगतो. तुमच्यापैकी किती जण, विचार करा, तुमच्यापैकी किती जण पत्नीशी खरं बोलतात? काय प्रामाणिक आहेत तुम्ही. जी माणसं घरी पत्नीला खरं बोलत नाही ती देवाला आणि साधूला काय बोलतील. विठ्ठल. विनोदाचा भाग सोडून द्या. भगवान तुकोबर आहे त्या भूमिकेतून सांगतायत की मला संतांची भेट झाली. पहा, तसा काळ सर्वच काळ संत आहे, चांगला आहे. कोणताही काळ वाईट नाही. मग तो कोरोनाचा काळ असो की निरोगी काळ असो की निवडणुकीचा काळ असो, कुठलाही काळ चांगला असतो. पण भगवान तुकोबरांनी त्या काळाला धन्यता दिली ज्या काळात साधूची भेट होते. विठ्ठल विठ्ठल. दिवसाला धन्यता दिली, काळाला धन्यता दिली, व्यक्तीला धन्यता दिली, वस्तू पदार्थाला धन्यता दिली, नवे नवे क्षेत्राला धन्यता दिली, क्षेत्राला धन्यता दिली. पण भगवान तुकोबर आहेत त्या काळाला धन्य मानतात ज्या काळात साधूची भेट होते. आणि हे कठीण आहे बरं. गीतेने जसं सांगितलं, वाटलं तरी सोपं आहे, ऐकायला बरं वाटतं. बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान मा प्रपद्यते वासुदेव सर्मिती समहात्मा सुदुर्लभा. हे ऐकायला बरं वाटतं. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा भाव ओतला भाव आणि भक्ता माझी राबो ज्ञानी या तोची. तो भक्त तो ज्ञानी असा महात्मा भेटणं कठीण आहे. विवेक चूडामणीमध्ये भगवान शंकराचार्यांनी 3 दुर्लभ गोष्टी सांगितल्या. दुर्लभम त्रयमेव तद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुषम श्रेयात. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. पहिली गोष्ट दुर्लभ आहे म्हणाले, भगवंताच्या कृपेने या 3 गोष्टी मिळतात असाही अर्थ करा, किंवा भगवंताच्या कृपेसाठी या 3 गोष्टीची गरज आहे असाही अर्थ करा. असाही अर्थ करा. पहिली गोष्ट दुर्लभ आहे, मनुष्यजन्म मिळणं दुर्लभ आहे. तुम्हा आम्हाला मनुष्यजन्म मिळाला म्हणजे भगवंताची कृपा आहे. माया मोह जाळी होतो सापडला तेव्हा या विठ्ठला कृपा आली. काढोनी बाहेरी ठेविलो निराळा कौतुक डोळा दावी येले. 83,99,999 जन्मानंतर मिळालेला मनुष्यजन्म भगवंताच्या प्राप्तीसाठीच मिळाला हे कळणं म्हणजे मुमुक्षुता आहे. फक्त मनुष्यजन्म मिळाला एवढंच कळले, तो कशासाठी मिळाला हे कळालं नाही. मिळाला, प्रत्येकाला मिळाला आहे. मग तो आंधळा असो, पांगळा असो, बहिरा असो, मुका असो, कोणी का असेना, रोगी असो, निरोगी असो, श्रीमंत असो, गरीब असो, सगळ्यांना मनुष्य देह मिळालाय. आणि ज्याला ज्याला मनुष्य देह मिळालाय, मिळालेला देह केवळ भगवत प्राप्तीसाठी मिळालाय. आणि भगवत प्राप्ती का होत नाही ही जेव्हा तळमळ निर्माण होते त्याला मुमुक्षुता म्हणतात. त्याच्या लक्षात येतं, अरे श्रीमंत पाहिला, गरीब पाहिला, रोगी पाहिला, निरोगी पाहिला, अगदी राजकारणी पाहिला, समाजसेवक पाहिला, सगळेच पाहिले, पण हे सगळे पाहून सुद्धा कोणी सुखी नाही, समाधानी नाही, कोणाच्याही चेहऱ्यावर प्रसन्नता नाही, कोण संतुष्ट नाही, कोणी संतुष्ट नाही. म्हणायला काय झालं, भेटल्यावर सगळेच म्हणतात अगदी बरं आहे, तुमची कृपा आहे असं म्हणतात, पण बरे नाहीत. एकांतात भेटल्यावर 1 तासात मग सांगतात काय झालं ते. इति गोयतमं शास्त्रम. गंमत आहे. सांगायचं तात्पर्य काय, सगळेच जर दुःखी आहेत मग सुखी तर साधू आहे, साधू सुखी आहे. सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. निर्भर आनंदे डुल्लत असो असा जो महात्मा आहे, मग त्याला विचार तुझ्या सुखाचं कारण काय. त्याने सांगितलं माझ्या सुखाचं कारण एक तर परमात्म चिंतन, नाही तर आत्मस्वरूप चिंतन. अजून गीतेच्या भाषेत सांगायचं झालं तर गीता असं सांगते, ये ही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधहा. बुद्धिमान माणसं संसारात रमत नाहीत आणि जे रमलेत ते बुद्धिमान नाहीत. हे त्याचं उत्तर आहे, सोपं उत्तर आहे. जेवढे संसारात रमले ते बुद्धिमान नाहीत आणि जे रमले नाहीत तेच बुद्धिमान आहेत.
मग साधू संत संसारात रमले नाहीत म्हणून ते सिद्ध आहेत. मग त्या सिद्धाजवळ जाण्यासाठी साधकाची भूमिका झाली पाहिजे. त्या साधकाला मुमुक्षु म्हणतात. त्या मुमुक्षुमध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत, एक तीव्र मुमुक्षु, दुसरा मंद मुमुक्षु. तीव्र मुमुक्षु कोणाला म्हणतात? कापराचा अग्नीचा संपर्क झाला की कापूर अग्निरूप होतं, गवताचा अग्नीचा संपर्क झाला की अग्निरूप होतो, लाकडावर लाकूड घासलं की बऱ्याच वेळाने अग्नी प्रज्वलित होतो. तसं बऱ्याच वर्षांनी त्याला कळतं, त्याला मंद मुमुक्षु म्हणावं, आणि ज्याला लगेच कळतं त्याला तीव्र मुमुक्षु म्हणावं. विठ्ठल ही कळणं गरजेचं आहे, म्हणून मी सुरुवातीला शब्द टाकला अभय. जो भक्त आहे त्याने घाबरलं नाही पाहिजे, त्याने निडर झाले पाहिजे. पण निडर राहिलं पाहिजे या शब्दाचा अर्थ त्यांनी पाप नाही केलं पाहिजे, निष्पाप राहून निडर राहिलं पाहिजे. थोड्या वेगळ्या भाषेत सांगू, जे निष्पाप आहेत तेच निडर आहेत. उदाहरण पहा, लोकमान्य टिळक म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी छडी घेणार. जर मी पापच केलं नाही तर छडी घ्यायचा प्रश्नच येत नाही. जे छडी खातात समजायचं कुठेतरी पाणी मूर्त आहे. विठ्ठल साधू सहन करतात, आपण सहन करू शकत नाही, हा भाग आहे. कल्पना करा, निष्पाप असणं गरजेचं आहे. उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल पुढे जाण्यासाठी. अब मोही भा भरोस हनुमंता, बिनु हरी कृपा मिलनी नहीं संता. भगवंताच्या कृपेशिवाय साधूची भेट होत नाही. आपल्याकडे प्रमाण आहेत तशी, सांगून वेळ घेत नाही, पण फक्त प्रमाण उल्लेख म्हणून सांगतो. रामायणामध्ये मारुतराय जेव्हा लंकेत आले, लंकिणीच्या एक मुस्काडीत मारली, ती रक्त ओकायला लागली. मशक रूप धरी, मच्छराचं रूप धरून मारुतराय फिरत होते. तिने मारुतरायला पकडलं, मारुतरायला सांगितलं, हे चोरा, अशा चोरासारखं का चाललास? मारुतरायाने तिच्या एक मुस्काडीत मारली आणि सांगितलं, मी चोर नाही, तुझा मालक चोर आहे. तुझ्या मालकाने माझ्या मालकाची बायको चोरून आणली, माझा मालक घरी नसताना आणली. माझा मालक समोर असता तर त्याची ताकद नव्हती आणायची. तिच्या लक्षात आलं की ज्या अर्थी आपल्याला आता मुस्काडीत बसली त्या अर्थी आपला काळ संपला. ती तिथून बाजूला झाली. मारुतराय लंकेत गेली. सगळी लंका फिरत होते, अगदी रावणाच्या महालापासून इंद्रजिताच्या महालापासून सगळीकडे फिरले, पण आईसाहेबांचा पत्ता लागत नव्हता. आणि प्रभू मुद्रिका मेली मुख माही, जलधी लांगी गए अचरज नाही. भगवंताच्या नामाची नाममुद्रा मुखामध्ये होती. विचार करतात, काय होईल, कसं होईल, मला आईसाहेब भेटतील की नाही. थोडं पहाट व्हायची वेळ पाहू, कोणीतरी भेटेल, पुसावे सेहेची वाटे, त्याला विचारू कोणाला तरी. एवढ्या लंकेत एक कोणीतरी साधू असला पाहिजे ना. म्हणून एका झाडावर जाऊन विश्रांती करायला लागले. त्या झाडासमोर एक घर होतं. त्या घरावर सर्व बाजूने श्रीराम 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 असं लिहिलं होतं. तुळशी वृंदावन पाहिलं, आनंद वाटला मारुतरायाला. केवढा आनंद वाटला, अरे एवढ्या एवढ्या दुष्ट लोकांमध्ये एक साधूचं घर आहे, पण हे खरंच घर साधूचं आहे का पाहावं ना. राम राम लिहिलंय, तुळशी वृंदावन आहे, पण घरातून बाहेर येणारा व्यक्ती हरिपाठ म्हणतो का दुसरं काही म्हणतो हे बाहेर आल्याशिवाय कसं कळेल. पहाटे अगदी बिभीषणजी घरातून बाहेर पडले, तुळशीला पाणी घालायला, प्रदक्षिणा घालायला, आणि राम 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 असं म्हटल्यावर मारुतीला खूप आनंद वाटला. अरे वा, खरं साधू आहे म्हणले. झोपेतून उठल्याबरोबर ज्याच्या मुखातून नाम येतं तो खरा खरा साधू. आपण झोपेत तर म्हणत नाही, झोपेतून उठल्यावरही म्हणत नाही. फक्त आता कोणी आलं तर मग जोरात भजन करतो, राम 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 राम. त्यालाही कळावं केवढा मोठा साधू आहे. नाही ना, काही तर त्याच्यापेक्षा बहादर आहे. एखादा विचारलं, काय रे तुझा जप चालू आहे? ते म्हणजे ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी. त्याला विचारलं, जप चालू आहे का तू चालू आहे? विठ्ठल. हा, जप चालू असला तरी चेहऱ्यावर दिसतं, आणि तो चालू असला तरी चेहऱ्यावर. लक्षात आलं का तुमच्या? मोबाईलचा डिस्प्ले बघून समजायचा हा कोणत्या जातीचा आहे. विठ्ठल. चेहऱ्यावर दिसतं तो खोटं बोलतो की खरं बोलतो, फार काही सांगायची गरज नाही. मारुतीला आनंद वाटला, धावत गेले. विभीषणजींनी त्यांना पाहिलं, महात्म्याला पाहिल्यावर विभीषणाला आनंद झाला. अलिंगणी संतांची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेवी. आनंद वाटला. परिचय घेतला. मारुतीने सांगितलं, मी म्हणले रामदूत आहे, माझं नाव मारुती आहे, मी आईसाहेबांच्या शोधासाठी आलोय. तुम्ही कोण? ते म्हणले, मी रावणाचा भाऊ आहे. थोडं दबकतच बोलायला लागले. अदबीने बोलत होते, आदराने बोलत होते,
पण थोडं दबकत बोलत होते. मारुतीराय विचार करतात, हे आदर करतात हे खरं आहे, पण भीतात का? भीतात का? का घाबरतात? विचारलं का घाबरता? मारुतीरायाने मग थोडासा प्रश्न टाकला. म्हणजे विभीषणजी, एवढ्या मोठ्या लंकेमध्ये तुम्ही एकटे भक्त कसे वाचले हो? विभीषणाला ते आनंद वाटला. वा, म्हणजे बरं झालं. पण आता विभीषणजी हिंमत करून म्हणत काय म्हणायला लागले, अरे 32 दातामध्ये बिचारी जीभ राहते तसं मी राहतो म्हणले. 32 दातामध्ये बिचारी जीभ राहावी तसं राहतो, कधी दाताखाली येईल सांगता येत नाही. हे ऐकल्यावर मारुतीरायाच्या लक्षात आलं, एवढा थोडासा भित्रेपणा आहे. मारुतीराय तर बुद्धिमतां वरिष्ठम, महात्माच होते. त्यांनी सांगितलं, तुमचं बरोबर आहे, आता माझा प्रश्न आहे म्हणले. तुमच्या तालुक्यात जीभ आधी येते का दात आधी येतात? मारुतीरायाने विचारलं, श्रीलंकेमध्ये दात आधी येतात का जीभ आधी येतात? काय येतं आधी, जीभ आधी येते की दात? कल्लेरमध्ये काय आधी येतं? हे विकास दादा, काय येतं, जीभ आधी येते की दात? हा, जीभ आधी. कोण जातं? लक्षात आलं तर बरं होईल. आधी कोण येतं? जीभ. आधी कोण जातं? जे आकडबाज असतात ते पडतात, आणि तसे पडत नसे तर लोक पाडतात. विठ्ठल. एवढ्या एका वाक्यामध्ये विभीषणजीला जी तरतरी आली, जी चेतना निर्माण झाली. अब मोही भा भरोसा हनुमंता, बिनु हरी कृपा मिलही नाही संता. आज माझ्यावर भगवंताची कृपा झाली. देवाची कृपा झाल्यावर साधूची भेट होते, आणि साधूची कृपा झाल्यावर देवाची ओळख होते. विठ्ठल. प्राप्ती होते, देवाची प्राप्ती होते. आता आपण ओळखतो तसं देवाला ओळखतो, पण प्राप्ती कुठे आहे? प्राप्त कुठे आहेत? करतळी आवळे. आता पुन्हा त्यांच्यामध्ये संवाद असा झाला. मारुतीराय सांगतात, म्हणले असं आहे, आपण दोघेही खरं तर अशी लेकरं आहोत. तुम्हाला बापाची ओळख नाही आणि मला आईची ओळख नाही. तुम्ही मला आईची भेट घालून द्या, मी तुम्हाला बापाची भेट घालून देतो. काय गंमत आहे पहा ना. दोघांच्याही भेटीमध्ये आनंद आहे. जसं मारुतीरायाच्या भेटीतून विभीषणाच्या अंतःकरणात असलेला थोडासा संदेह निरसन झाला, तसंच ज्यांच्या भेटीमध्ये आपला संदेह जातो त्याला साधू म्हणावं. ज्याला पाहिल्याबरोबर आपल्या प्रश्नाची उत्तरं सापडतात त्याला साधू म्हणा. विठ्ठल. अजून अजून उलट सांगतो, उलट मी लक्षात येईल. संसारातलं प्रेम लग्न झाल्यावर माणसाला मौन करतं, आणि परमार्थातलं प्रेम तुम्हाला बोलतं करतं. लक्षात आलं तर बरं होईल. फक्त बाउन्सर जाऊ देऊ नका. बरेच जण घरी गेल्यावर गप्प बसतात. हलू नये, चालू नये, सैरा वैरा. तुम्ही हसताय म्हणजे मान्य आहे, बस एवढंच करायचं. विठ्ठल. परमार्थात मनुष्य बोलायला लागतो. भगवंत प्रेम तुम्हाला बोलायला लावतं. पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळा सिद्धरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदी. बोलायला लावतो. सांगायचं तात्पर्य काय? मग साधूच्या भेटीचं वैशिष्ट्य मोक्षत्वम. मला या संसारातून जन्ममरणातून मुक्त व्हायचं आहे. मग कोणाची तरी भेट व्हावी, आणि ज्यांची भेट व्हावी त्याला म्हणायचं महापुरुष. महापुरुष म्हणजे महात्मा, आणि महात्मा म्हणजे संत. महान तनोती आपनोती यस्य स महंतः. ज्याचं शरीर फार मोठं आहे. फार मोठं म्हणजे कसं? हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. अशी ज्याची व्यापक भूमिका आहे, असा व्यापक अनुभव आहे परमात्म्याचा, अशा महात्म्याला संत म्हणतात. आणि अशा संतांची भेट होणं हेच खरं आपल्या जीवनातलं उद्दिष्ट असलं पाहिजे, आणि हेच खरं आपल्या जीवनातला काळ धन्य असलं पाहिजे. तो काळ धन्य आहे असं भगवान तुकोबाराय पहिल्या चरणात म्हणतात. धन्य काळ संत भेटी, 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 धन्य काळ संत भेटी.
धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली ते धन्य काळ. आज माझं जीवन सफल झालं का? माझा मारुतीरायांनी स्वीकार केला. मला मारुतीरायांची कृपा झाली. आता मला भगवंताचं दर्शन होणार. पहा, असं वाटणं, अशी भेट होणं, साधूची भेट होणं कठीण आहे. ऐसे कैसियाने भेटती ते साधू. कसं भेटतील? मी भेटणारच नाही का म्हणले? भेटतील ना. अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या. या बोधावर गेलं पाहिजे. या बोधावर गेलं पाहिजे. तया साधू भेटी देती अवचिता रे. साधू त्याला येऊन भेटतात. कोणाला भेटतात? ज्याच्या चित्तात हे नाही. अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या. ऐसे वर्ते जाणून नेणता, तया साधू भेटी देती अवचिता रे. कसलीच अपेक्षा नाही, अर्थाची नाहीच. पाकिटाचं तर लांबच राहिलंय. अर्थ काम, कसली कामना नाही. चित्ताला कामना नाही, कुठला विषय नाही. मानाची अपेक्षा नाही, अपमानाचं दुःख नाही. माना मान किती त्या तुझ्या शुल्लका संपत्ती. आपल्याला हे म्हणायला बरं वाटतं महाराज, पण नाव नाही घेतलं तर राग येतो. एखाद्याचं आधी नाव घेतलं तरी राग येतं, शेवटी घेतलं तरी राग येतं. त्याचं आधी घेतलं आणि माझं शेवटी घेतलं. पत्रिकेत लहान नाव छापलं तरी राग येतो. विठ्ठल अरे या नावाला चिटकण्यापेक्षा देवाच्या नामाला चिटक ना. काय नावाला चिटक? मोठी गंमत आहे. मी गमतीने सांगत असतो, आज जिथे आपल्या वाढदिवसाचा बॅनर लागलाय तिथे काही दिवसांनी श्रद्धांजलीचाही बॅनर लागणार आहे. कशाला रुबाब करायचं माणसाने? कल्पना करा. भगवान तुकोबराय सांगतात, ज्याच्या चित्ताला अर्थाची चिंता नाही, ज्याच्या चित्ताला कुठल्या विषयाची अपेक्षा नाही. सावताबाबांकडे एक सेवक होते, अधिकारी होते. सावताबाबांचे एक सेवक होते, अधिकारी होते. खूप अभ्यास झाला होता, साधना खूप करत होते. पण विचार केला, मग त्यांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता का दिसत नाही? माणूस जेवला तरी पोट भरलंय चेहऱ्यावर दिसतं, उपाशी असला तरी चेहऱ्यावर दिसतं. मग भजन केलेलं पण चेहऱ्यावर दिसलं पाहिजे ना. मग सावताबाबांनी विचारलं त्यांच्या शिष्याला, म्हणले तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत नाही, तुम्हाला काय अपेक्षा आहे? काही तुम्हाला थोडंसं धन वगैरे हवंय का? ते म्हणले नकोय. गाडी बंगला हवी का? म्हणले नकोय. एखादी शेत जमीन वगैरे काही नाही. काही एखादी सिद्धी पाहिजे का? एखाद्या वस्तूला हात लावले का काहीतरी त्याचं सोनं होईल असं सिद्धी वगैरे पाहिजे का? ते म्हणजे सिद्धी नको, प्रसिद्धी नको. बोलता 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 विचारलं, म्हणले तुम्हाला स्वर्गाची तर अपेक्षा नाही ना? कारण स्वर्गाचं बऱ्याच ग्रंथामध्ये सुंदर वर्णन आलंय. चिंतामणीच्या सडका आहेत, कल्पतरूची वनं आहेत, रंभ्या उर्वशीसारख्या गाणारे आहेत, सगळंच अमृत प्यायला भेटतं. आपल्याकडे अमृत तुल्य भेटतं, एवढाच फरक आहे. मग मला अमृत प्यायला भेटावं, रंभेशी बोलता यावं, चिंतामणीचे सडका पाहायला मिळाव्यात, कल्पतरूच्या वनात हिंडता यावं, ही अपेक्षा आहे का तुमच्या मनात? हा, मान खाली घातली. मान खाली घातल्यावर त्यांच्या लक्षात आलं यांना स्वर्ग पाहायचा आहे. सावताबाबांनी जागच्या जागी ध्यान लावलं आणि स्वतःच्या शरीरामध्ये स्वर्ग दाखवला त्यांना. आणि नुसता स्वर्ग दाखवलं नाही, स्वर्गाची असारता पण दाखवली.
तुम्ही जेवढ्या उंचीवर जाल तेवढं दुःख मोठं आहे, तेवढं दुःख मोठं आहे. इंद्र खूप दयांगी मोठेपण यातना कठीण, दया यातना कठीण, दया यातना कठीण. दयांगी मोठेपण दया यातना कठीण, दया यातना कठीण, दया यातना कठीण. दयांगी मोठेपण दया यातना कठीण, दयांगी मोठेपण दया यातना कठीण, दया यातना कठीण, दया यातना कठीण. दयांगी मोठेपण दया यातना कठीण, दया यातना कठीण, दया यातना कठीण, दया यातना कठीण, दया यातना कठीण. दयांगी मोठेपण. इंद्र मोठा आहे, सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत, श्रीमंत आहे, सुंदर आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण इंद्रालाही दुःख आहे त्याचं पद जाण्याची. भले तो बऱ्याच मतांनी निवडून आला असेल किंवा बिनविरोध निवडून आला असेल, पण त्याला भीती आहे पुढच्या वर्षी निवडणूक आहे. विठ्ठल इंद्राला जशी भीती आहे तसं त्या शिष्यांना, साधकाला सावताबाबाने आपल्या शरीरामध्ये इंद्रपद दाखवलं, इंद्रपदाची दुःख दाखवली. ज्ञानोबराय सांगतात, मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोखा. बरं, तिथून ढकलून देतात, आदराने शाल श्रीफळ देऊन नाही पाठवत. तुम्ही आमच्या सप्त्यात आले, आज हजेरी लावली, तुमचा मान शाल श्रीफळ असं नाही, ढकलून देतात. तुम्ही या करा, किती वरून पडलात, कितीच मोठी जखम होईल पद्धत नाही. कल्पना करा, काही भान नाही राहत. त्यांच्या लक्षात आलं, अरे बापरे, ते दचकले, म्हणजे नको नको, मला इंद्रपद नको, स्वर्ग पाहायचाच नाही. आणि मग मस्तकावर हात ठेवला आणि मग कृतार्थ झाले. मग जेवढे शांत झाले, एवढे शीतळ झाले, इतके प्रसन्न झाले की बस, जे आजपर्यंत केलं होतं ते झटकन डोळ्यापुढे दिसायला लागलं. ज्ञानोबराच्या भाषेत सांगायचं झालं तर की बस, मोटके गुरुमुखे उदेजत से, हृदयी स्वयंबची दिसे, मग प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसाची. मग प्रत्यक्ष आपैसाची फावो लागे, ही जी दृष्टी आहे ना, याचंच नाव आहे निसंदेह जीवन. संशय जाणं, संशयशेद, शोकतरण, मृत्यूल्लंघन, ही जी पद आहेत ही लक्षात घ्या. ग्रंथीभेद, विद्यते हृदय ग्रंथी, संशयछेद, ग्रंथीभेद, शोकतरण, मृत्यूल्लंघन, आनंदावाप्ती. विठ्ठल थोडं सांग. त्या साधूची भेट झाली आणि भगवंताच्या चरणाला मिठी पडली, असा प्रसंग झाला. पण ती मिठी पडायला जे अंतर होतं याला एकच कारण होतं, संदेह. प्रत्येकाच्या मनात. आमचे गुरुजी गमतीने सांगत असतात, एखाद्याला म्हटलं तू वासुदेव आहेस, मी वासुदेव तत्वता, तू बरं तुम्ही देव आहेत असं जर तुम्हाला म्हटलं तर कळतंय की नाही? मी देव आहे, मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभा गिया संता, नाही दुजा आणि कमागुता गा, बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. हे ऐकायलाही बरं वाटतं आणि माहिती आहे आपण देव आहोत. देवची बरे, देवची बरे. तुका म्हणे खरे, तुका म्हणे कैची कीव, कोठे जीव, सगळे देव आहेत, सगळे देव आहेत. हे समस्तही श्री वासुदेव साधूचा अनुभव आहे. पण आपण देव आहोत अगदी आपल्याला आधी कळलं पाहिजे की नाही? आपल्या हृदयात देव एवढं माहीत आहे, पण आपण देवस्वरूपच आहोत. हे जे जन्म मरण सुख दुःख आहे हा मनाचा बुद्धीचा भ्रम आहे. हे शरीराकडे लावल्यानंतर त्रास देतं आणि स्वरूपाकडे लावल्यानंतर आनंद देतं, हे कळायचं राहिलंय. आणि ही जी गाठ पडली ना, या गाठीला संदेह म्हणतात. विठ्ठल अजून थोडं गंमत सांगतो. आमचे गुरुजी सांगतात, माणसाला शिवी झोंबते पण मंत्र झोंबत नाही. लक्षात आलं का? शिवी झोंबते पण मंत्र झोंबत नाही. एखाद्याला शिवी दिली तर राग येतो, मंत्र दिले तर उद्धार होतो का सांगा ना? आमच्या मोठ्या गुरुजींकडे एक व्यक्ती गेला, ते म्हणले, महाराज मी माळ घालून 20 वर्ष झाले, तुम्ही मंत्र दिलाय आणि मी दररोज जप करतो, मला अजून ते काही दिसलं नाही. तो देव हिरवा आहे का पिवळा आहे, पांढरा आहे का काळा आहे? नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगणा. आमचे मोठे गुरुजी जरा, आजे गुरुजी जरा परखड होते. ते म्हणले, मूर्ख आहेस तू,
नालायक आहेस तू. ते म्हणलं गुरुजी मी तुम्हाला काय विचारतो तुम्ही मला शिव्या देताय. ते म्हणले मी तुला शिव्या दिलेल्या कळल्या. ते म्हणले हो तुम्ही आता मला मूर्ख नालायक म्हटलं. मग तुला जसं मी दिलेली शिवी कळाली तसं तू घेतलेलं नाम जोपर्यंत देवाला कळत नाही तोपर्यंत तुला दिसत नाही. राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, गुणगान करिए, गुणगान करिए, गुणगान करिए, राम जी के सभ्यता का ध्यान करिए, ध्यान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, गुणगान करिए. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, मूर्खने वर्म संत चरण, मूर्खने वर्म संत चरण. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, मूर्ख नेणे वर्म संत चरण. साधूच्या चरणाजवळ राहत नाही. काही माणसं साधूजवळ राहतात, त्यांची बॅग सांभाळतात, 20-20 वर्ष त्यांच्या बरोबर राहतात, पण मुक्त होत नाहीत. का मुक्त होत नाहीत? कारण त्यांचं लक्ष साधूच्या पंक्तीकडे असतं, साधूच्या बोधाकडे नसतं. काही माणसं पंक्ती पठाणच असतात. महाराजाच्या बरोबर राहिलं की चांगलं खायला मिळतं म्हणतात. जे जे महाराजाच्या बरोबर राहून चांगलं खातात ना त्यांना पुढे चांगला मार खावा लागतो. विठ्ठल महाराजाच्या बरोबर साधू बरोबर उपाशी राहावं, पण मनुष्य देह तरी साधी ब्रह्मज्ञान, त्याने ब्रह्मज्ञान साध्य करावं. तो का म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, हा साक्षात परब्रह्म आहे, पण मूर्ख नेणे वर्म संत चरण. आणि या संत चरणाचा उल्लेख तुकोबारांनी केला. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडलोटो. मग तो काळ धन्य आहे. कोणता काळ? कोणता काळ? एक उदाहरण सांगतो, थांबतो, लक्षात येईल. एका श्रीमंताच्या घरी देवाऱ्याच्या खाली एक लोखंडाची डबी होती आणि ती गंजलेली होती. गंजलेली, त्या गंजलेल्या डबीचं झाकण निघत नव्हतं. मग ते काढले की आवाज यायचा, काहीतरी वाजायचं. मग जुनी माणसं ते पायाने लोटून द्यायचे, जाऊ दे म्हणले, लोखंडाचे काय, भंगारवाल्याकडे दिले तरी काय पैसे येणार आहेत. पण त्या घरात एक लहान नातू होता, सुंदर असा नातू होता. आणि त्या नातवाने काय केलं, खेळता खेळता त्या देवाऱ्याकडे गेला आणि त्या देवाऱ्याखालचा डबा काढला लोखंडाचा आणि तो असं वाजवायला लागला. ते वाजायला लागल्यावर त्याला आनंद वाटायला लागला, आवाज यायला लागला. लहान मुलाच्या हातात काही खेळणं दिला. पण योग असा होता की त्या डब्यामध्ये परीस होता आणि तो परीस एका कागदात गुंडाळलेला होता. खूप वर्ष झाली होती त्याला, गंजून गेला होता, चारी बाजूने गंजलेला होता, फिट्ट बसलं होतं झाकण, पण आतमध्ये कागदात गुंडाळलेला परीस होता. या लेकरांनी खूप वेळ वाजवल्यामुळे त्या दगडाला, त्या परिसाचा आणि त्या कागदाचा मार बसून एक खसखशीच्या कणा एवढं छिद्र पडलं. खसखशीचं कण असतं ना, तेवढं छिद्र पडलं आणि त्या छिद्रातून त्या डबीला त्या परिसाचा स्पर्श झाला. आणि ज्या क्षणाला स्पर्श झाला त्या क्षणाला ती डबी सोन्याची, आणि जशी सोन्याची झाली त्या बाळाला आश्चर्य वाटलं आणि खाली आपटली. आजोबा धावत आले. काय रे बाळा? ते म्हणले हे बघा. आजोबांनी पाहिलं, काय झालं? त्याच्या लक्षात आलं, अरे बापरे, माझे पंजोबांनी त्यांना परीस मिळाला होता, देवाऱ्याखाली ठेवला होता असं सांगितलं होतं. माझ्या वाडवडिलांकडून मी ऐकून होतो, पण परीस मला हयातीत सापडला नाही, याला सापडला का? याच्या भाग्यात होता, हा भाग जाऊ द्या, पण एवढं छिद्र पडलं. मग एवढे वर्ष यांना डबा नव्हता का प्राप्त? यांच्याजवळ डबा नव्हता का? बोलता का? एवढे वर्ष आपल्याजवळ डबा नाही का? बोलता का?
गंजलेला आहे सांगा ना. त्या डब्यामध्ये कागदात गुंडाळलेला परिस आहे हे पण सांगा. फक्त आता ते खेळकर वृत्तीने, तेवढ्या निरागस भावनेने लहान मूल जसं हाताळतं तसं आपण जर भजन करायला लागलो तर खसखशीच्या कणा एवढं छिद्र पडेल आणि तेवढं छिद्र पडलं की आपलं सोनं होईल. विठ्ठल म्हणून मोठेपणा टाका, लहानपण घ्या. एक दुसरा अर्थ असा. आणि ही जी नम्रता आहे या लहानपणाला लीनता म्हणतात, नम्रता म्हणतात. ज्ञानं ददाती विनम्रता. ज्ञान तुम्हाला नम्र करतं, नम्री करत नाही. नम्री आहे ते ज्ञानी नाहीत, नम्र आहेत तेच ज्ञानी आहेत. विठ्ठल मोठा पूर आल्यावर झाडं वाहून जातात आणि शेवाळ मात्र तसंच राहतं. तसंच आहे, तसंच आहे. नम्र राहणं, नम्रता येणं हे भगवत प्राप्तीचं लक्षण आहे. म्हणून साधू अत्यंत नम्र आहेत, विनम्र आहेत, विनम्र आहेत. केवढे नम्र आहेत, केवढे विनम्र आहेत पाहणं. सांगतात श्री प्रियादासजी, ज्यांनी भक्तमाल नावाचा ग्रंथ लिहिला. ब्रह्मदेवाचा अवतार म्हणजे प्रियादासजी उत्तर प्रांतामध्ये होते आणि त्यांनी 217 भक्तांची कथा त्या भक्तमाल चरित्रात लिहिली. त्याच्यामध्ये त्यांना एक मुख्य भक्ताची कथा लिहायची होती. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप संत आहेत, पण सर्व संतांमध्ये ज्ञानोबरायला शिरोमणी म्हटले, ज्ञानोबराय श्रेष्ठ म्हटलं. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामी मुक्तपेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. ज्ञानेश्वर मंगळ मुनी, ज्ञानेश्वर मंगळ मुनी, ज्ञानेश्वर मंगळ मुनी. सेवा करीदासी जनी, सेवा करीदासी जनी, सेवा करीदासी जनी, सेवा करीदासी जनी, सेवा. प्रत्यक्ष भेटले तर काय होईल सांगा. जर साक्षात समोर उभे राहिले तर काय होईल. आणि ज्ञानो मामी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न तुटे. देव भेटल्यानंतर जर जीवग्रंथी जात नसेल तर मग त्याला उपयोग काय. मग ती जीवग्रंथी घालवण्यासाठी, ती गाठ घालवण्यासाठी, ती संदेहाची गाठ घालवण्यासाठी पायी मिठी पडली तो विठ्ठल. अहो नामदेवरायाच्या हातून देव दूध पित होते, जेवण करत होते, त्यांच्याबरोबर खेळत होते. पण नामदेवरायाला सुद्धा साधू संतांच्या दरबारामध्ये थोडंसं माघार घ्यावी लागली. देवाने सांगितलं, नामदेवा मी तुला फक्त इथंच दिसतोय रे, पण तुला सर्व भूतात दिसलं पाहिजे. भरला घनदाट हरी दिसे, ही दृष्टी आली पाहिजे. म्हणून तुला औंढ्याला जावं लागेल, विसोबा खेचरांना शरण जावं लागेल आणि त्यांच्या चरणाजवळ राहिल्यावरच माझी प्राप्ती होईल, माझी प्राप्ती होईल. संदेह गेला पाहिजे. झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला, आत्मा राम हृदयी प्रगटला. झाली संध्या, संदेह माझा गेला, झाली संध्या, संदेह माझा गेला. मी पुन्हा वाक्य सांगेन. सगळ्यांना म्हटलं तुम्ही देव आहात हे कळत नाही. अजून वेगळ्या भाषेत सांगू, आमच्या गुरुजींच्या भाषेत. माणसाला लोक मूर्ख आहे म्हटल्यावर राग येत नाही. लोक मूर्ख असतात म्हटल्यावर राग येत नाही. त्याला माहित आहे मी लोकात नाही. कळलं का. हे कळलं तरी बरंच कळलं. लोकात आपण आहोत तसं सगळं नरनारी बाळे अवघा नारायण हे कळणं खरं गरजेचं आहे. लोक मूर्ख आहे म्हटल्यावर जसं राग येत नाही तसं नरनारी बाळे अवघा नारायण ही दृष्टी येत नाही. तो परत संदेह गेला असं होत नाही. विठ्ठल. तर त्या प्रियादासजींची कथा सांगत होतो. सांगतात असं की त्यांनी ती कथा लिहिली, पण आता कोणीतरी मुख्य भक्त पाहिजे आणि ते तुळशीदासजींच्या शोधात होते. जसे आपल्याकडे ज्ञानोबर आहे तसे उत्तर प्रदेशमध्ये गोस्वामी तुळशीदासजी. तुळशीदासजींनी पण स्त्रीचा पुरुष केला. तुळशीदासजींनी पण मेलेला माणूस जिवंत केला. ज्ञानोबारांनी पण स्त्रीचा पुरुष केला. सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं. कल्पना करा. पण तुळशीदासजींचं वय जास्त होतं. ज्ञानोबारायचं वय 21 वर्ष 3 महिने 5 दिवस. विठ्ठल. ज्ञानोबारांनी वयाच्या 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतली
आणि ज्ञानोबारायाकडे चांगदेवासारखा 1400 वर्ष जगलेला महात्मा शरण आला हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मी वाढवीत नाही, मला मुद्दा फक्त संदेह सांगायचं म्हणून सांगतो. गोस्वामी तुळशीदासजी त्या काळात वृंदावनात होते आणि तेही महात्मा वृंदावनात आले होते. त्यांनी नगर भोजन दिलं होतं. नगर भोजन म्हणजे गावाच्या वेशीला एक टिळा लावतात आणि सांगतात कोणीही चूल पेटवायची नाही, सगळ्यांनी जेवायला अमुक ठिकाणी यायचं. सगळी गर्दी तिथे. योगायोगाने तुळशीदासजी तिथे होते. महादेवाने त्यांना सांगितलं जा, म्हणजे तिथे नगर भोजन आहे, भंडारा चालू आहे. आपण म्हणतो ना काल्याचा प्रसाद आहे, तर भंडारा आहे चालू आहे, जा तिथे. तुळशीदासजी म्हणले नको, एवढी गर्दी आहे, आज मी उपवास करतो, कोणी नाही पेटवलं काय हरकत आहे, कोणाकडे भिक्षा नाही मिळाली काय हरकत आहे, पाणी पिऊन राहील, यमुनेचं पाणी पिऊन राहील. महादेव म्हणले जा ना तुम्ही, जा ना, जा म्हटले. ठीक आहे म्हणले, महादेवाची आज्ञा म्हणून आले. पण आल्यानंतर तिथं पाहिलं ही गर्दी, भयानक गर्दी, आतमध्ये शिरकाव करायला जागाच राहिली. मग ते जिथे चपलांचा ढीग होता तिथे बसले. बाहेर साधू संत ज्या चपला होत्या ते चपलांच्या ढिगावर बसले. बरं बसले तर बसले. त्यांना पत्रावळी आली. तिथे वाढत पंक्ती चालू होत्या, पत्रावळी, त्यांनी ती पत्रावळी घेतली. पण आता ती खीर जी होती ती खीर घ्यायला त्यांच्यापर्यंत द्रोण आला नव्हता. द्रोण आला नव्हता. आता पत्रावळीत खीर कशी राहील, पसरट बांध्यात राहत नाही. मग त्याने काय केलं, इथं जी बुटं पडली होती त्यातला एक बूट उचलला गोस्वामी तुळशीदासजींनी आणि तो बूट त्या खीर वाढणाऱ्या पुढे केला. त्या मनात होतं की हा बूट कोणतरी ते साधूचा असेल, संत चरण रज, त्याच्या चरणाची रज या बुटात असेल, ही खीर माझ्या पोटात जाईल, निश्चितच माझं पोट निर्मळ होईल, माझ्या पोटातले विकार जातील. कोणाची भावना ही, गोस्वामी तुळशीदासजीची. आपण बूट घालून जेवतो, त्यांनी बुटात खीर खाल्ली. कळलं का फरक लक्षात घ्या. आपण बूट घालून जेवतो, त्यांनी बुटात खीर खाल्ली. त्यांनी बुटात खीर घेतल्याबरोबर वाढणारा धावत गेला प्रियादासजींकडे आणि सांगितलं कोणीतरी एक साधू आहे, बाहेर बसलाय, चपलांच्या ढिगाऱ्याजवळ बसलाय आणि खीरीला भांडं नव्हतं तर बूट घेतलंय आणि बुटात खीर घेतली. ते प्रियादासजी धावत आले. म्हणले ते दुसरा तिसरा कोणी नाही, गोस्वामी तुळशीदासजी आहेत. धरून आणलं, सगळ्यांसमोर गर्जना करून सांगितलं हेच ते तुळशीदासजी आहे, यांच्याच मी शोधात होतो. एवढी नम्रता असेल तर ज्ञान मिळतं. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबांनी त्याचं वर्णन केलंय, तनु मनु जीव चरण असे लागावे. ही नम्रतेचंच लक्षण आहे आणि ही नम्रता गोस्वामी तुळशीदासजींकडे होती. म्हणजे महाराज खरा संशय काय, मी जीव आहे, हा देह माझा आहे, हे देह संबंधी माझे आहेत, हा जो संशय आहे हा गळून पडावा. याला आमच्या शास्त्रात अहमध्यास आणि ममाध्यास म्हणतात. मी आणि माझे सांडी टाकी परती ओझे, भाव बळे फळती बिजे, रखमादेवर विठ्ठली करा विठ्ठल स्मरण. ज्ञानोबराय सांगतात, किती गोड सांगतात. तेच भगवान तुकोबराय सांगतात की त्यांच्या पायाला लागल्यापासून भगवंताची प्राप्ती झाली, पायी मिठी पडली. म्हणजे नेमकं काय झालं हो, जी संदेहाची गाठ होती, मी जीव आहे, ती माझी जीवदशा संपली. हा दिठीवा जयावरी झळके, की हा पद्मकुरु माथा पारुखे, तो जीवची पैतुके महेशेशी. ती योग्यता प्राप्त झाली. तुका म्हणे कानी ऐकिली मात, तोची झाला घात जीवपणा. काना वचनाची भेटी, सरिसाची पैकिरीटी, वस्तू होनी उठे कवणू एक जो. या स्थितीला प्राप्त झालो आणि ही स्थिती भगवान तुकोबरांनी दुसऱ्या चरणात सांगितली. संदेहाची भिडली गाठी, 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 संदेहाची भिडली गाठी. झाले मोडी जिंकला, झाले मोडी जिंकला, संदेहाची भिडली गाठी, झाले मोडी जिंकला, झाले मोडी जिंकला, संदेहाची भिडली गाठी, संदेहाची भिडली गाठी. जी संदेहाची गाठ पडली होती, जो संशय होता, पुन्हा याच्यामध्ये प्रमाण संशय, प्रमेय संशय, पुन्हा विपरीत भावना, या गोष्टी आहेत. प्रमाण संशय म्हणजे गीता, गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत याच्यावर संशय, आणि प्रमेय संशय म्हणजे
जे चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कोंब एर माणूस पण ते भांब लौकिक भागू चालते बोलते जे चिंतामणी आहेत चेतना चिंतामणीचे बोलते जे अर्णव हे जे संत आहेत या संतावरचा पण संशय ते सांगतात त्याच्यावरचा पण संशय ते सांगतात त्याच्यावर पण संशय म्हणजे मोठे गुरुजी सांगायचे दादा महाराज साखरेंकडे एक शिष्य होता ब्राह्मणाचं पोर होतं जरा आणि हुशार होतं पण थोडं तरकट होतं मग सांगितलं असं कर तो ज्ञानेश्वरीचं पारायण कर राजानवृक्षाखाली तुला माऊली भेटतील हां भेटतील का मला म्हणले हो भेटतील मग नुसत्या दुधावर ज्ञानेश्वरीचं पारायण करायला लागला ज्ञानोबाराच्या लक्षात आलं लहान बाळ आहे दुधावर पारायण करतं कदाचित जर मरण पावलं तर मला ब्रह्महत्येचं पातक लागेल ज्ञानोबाराय त्याच्यासमोर उभे राहिले पण ज्ञानोबाराय म्हणून नाही साध्या ब्राह्मणाच्या वेशात उभं राहिली यांनी पाहिलं ज्ञानोबारायने हाक मारले बाळा उठ मी आलोय ते म्हणले तुम्ही कोण म्हणले मला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही ज्ञानेश्वर महाराज कशावरून ज्ञानोबाराय अदृश्य झाले पुन्हा त्यांनी मरेपर्यंत पारायण केलं मेला पण ज्ञानोबाराय आले नाही आणि तो मेला तर त्याचं प्रेत गुरुजींनी अशा ठिकाणी जाळलं अहंकाराचा वारा आश्रमाकडे वारा सुद्धा येणार नाही अशा ठिकाणी जाळलं अशा माणसापासून दूर राहा अशा माणसापासून दूर राहा की ज्यांच्यामुळे सप्त्याला धोका आहे भजनाला धोका आहे त्याच्यापासून फार दूर राहा काही गरज नाही वाटलं तर आपल्या घरी ठाईचं वैसोनी करा एकचित्त बाकीच्या भानगडी करू नका भगवान तो खूप बरं आहे सांगतात त्याच्या जीवनामध्ये जी निसंशय स्थिती झाली ती महत्वाचं आहे त्याचं नुकसान झालं जन्म गेला ज्ञानोबाराय समोर असून संशय घेतला संशय तसंच गुरु आपण दररोज म्हणतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे गुरु साक्षात परब्रह्म म्हणतो तरी पण माणसं गुरुजीलाच विचारतात हे खरं का तुम्ही कधी पाहिलंय अरे सांगतात ना ते सांगतात आई जसं सांगते ना हा बाळा तुझा बाप आहे आईवर जेवढा विश्वास आहे तेवढा जर गुरुवर विश्वास ठेवला तर निश्चितच कल्याण होईल निश्चितच कल्याण होईल आईच्या सांगण्यावर जेवढा विश्वास आहे तेवढा गुरुच्या आणि संतांच्या सांगण्यावर विश्वास पाहिजे जेवढा गुरु आणि संतांच्या सांगण्यावर विश्वास आहे गुरु आणि संतांचं सांगणं कळत नसेल तर गीता गाथा ज्ञानेश्वरी भागवत या वचनावर विश्वास ठेवा निश्चित कल्याण होईल विठोबा ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज 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 ज्ञानेश्वर माऊली गुरु माऊली गुरु माऊली गुरु माऊली माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली संतांचं एक वैशिष्ट्य आहे ते सगुणाचं प्रेम वाढवतात आणि निर्गुणाचा अनुभव करून देतात निर्गुणाच्या बोधावर नेऊन बसवतात आणि तिथे बसल्यानंतर निराभिमानत्व निरंकारपणा आला निर्मळपणा झाला की भजन वाढतं ज्ञान गिळो निगावा गोविंद गा संदेहाच्या सुटल्या घाटी झालो पोटी शीतळ मग आता पोटात काही राहिलं नाही काही खतखतत नाही काही आजच्या भाषेत सांगू ॲसिडिटीच राहिली नाही ज्यांना ज्यांना ॲसिडिटी आहे ना ते देवापासून फार लांब आहेत
ज्यांना वाटतं ना आपली ॲसिडिटी जावी त्यांनी ज्ञानोबा तुकोबाराला शरण जावं, साधू संतांना शरण जावं, सद्ग्रंथाचा अभ्यास करावा, भगवत चिंतन करावं, भगवत चर्चा करावी. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. कसं झालो त्याचा विचार सांगितला, कोणामुळे झालो ते सांगितलं. हा विचार भगवान तुकोबारे सांगत असताना संतांकडे बोट दाखवतात. का? जीवनामध्ये भगवंतांनी सुद्धा सांगितलं, मोते अधिक संत कर जाना. शबरी मातेला रामप्रभू सांगतात, माझ्यापेक्षा संत श्रेष्ठ आहेत, संतांकडे जा. संत कारी हिंडता रानो राणी पुसा संतासी जावोनी. संतांना जाऊन विचारा. आपण संतांना विचारलं पाहिजे. झालेली सेवा भगवान ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. एखादा शब्द वेडा वाकडा चुकीचा गेला असेल उदार अंतकरणी क्षमा करा. योग्य असेल ते ज्ञानोबारेचे तुकोबारेचे गुरुजनांचे आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. वैकुंठवासी हरिभक्ती परायण महंत श्री महानंद बाबा यांना एक प्रेमपूर्वक श्रद्धांजली अर्पण करू आणि मग कीर्तनाला विराम देऊया. मोठ्या प्रमाणे त्यांच्यासाठी 1-2 मिनिटं भजन करूया. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय सद्गुरु ज्ञानेश्वरा, जय जय सद्गुरु करुणाकरा, जय जय सद्गुरु विश्वंभरा, मदचरणी दातारा नित्य ठेवा, न्यूनते पुरते अधिकते सरते करुण घ्यावे तुमते विणतसे पायाच्या प्रसादे, काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणी संती नोहे अंगभूत युक्ती. पुनश्च एकदा आपणा सर्वांना विनम्र अभिवादन. संस्थेचे चालक मालक भगवान ज्ञानोबराय यांच्या चरणी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. आयुष्य करीवणे परी मजा आवडो कीर्तन, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा विठ्ठल जय जय, जय जय विठ्ठल जय